काय गे भवाने, कुणाला विचारून माझ्या पोरासनी मोर्चाला घेऊन गेलतीस? काय झालं असतं म्हणजे? मी चांगल्यासाठीच घेऊन गेलतो. आम्हासनी विचारलंस का? ते शाळेनंच काढला होता मोर्चा. शाळेचं काय नाव सांगतेस? ते हेड सरांनी तर राणी माझ्या पाया पडल्यात. तर राणी माझ्या विरोधात ते कशाला मोर्चा काढतील? परत जर माझ्या पोरांना त्यांना आधी लावलीस तर तुझं काही खरं नाही बघ आता. तेजीचा आगाऊपणा बंद कर बरं काय. नाहीतर काय, एकतर ही बाई बाहेरच्या गावची, हिजाने आमच्या गावचा काय संबंध आहे काय? एवढीच हाऊस आहे तर सिटी जाऊन तुझी अक्कल पाजळ तिथं. स्वतःला काय समाज सुधारक समजा लागलेस होय? अहो दादा, मी काही चुकीचं केलं नाही. जे केलं ते या गावच्या भल्यासाठीच केलं. ढेकळं भलं केलं. आमच्या पोरांनी विनाकारण जायला अडकू नकोस. तुझी अक्कल तुझ्यापाशी ठेव, समजलं काय? ए जिजा, तुला जर जीव द्यायचा असेल तर दे, पण त्याचा डोसक्याला ताप आमच्या करू नको सांगून ठेवतो. होय. ए राणे मासली काय समजलीस तू? खोटारडी, फसवणारी. ए पण सांभाळून बोल. तुझ्या या हटवादीपणामुळे त्या राणीमाचा जर आमच्या पोरांच्यावर कोप झाला आणि आमच्या पोरासनी काय झालं तर तुला सोडणार नाही. हो, तुम्हाला समजत कसं नाही? तुझे समजून ठेव तुझ्याजवळ. गावचा कारभार करायला गेलीस तर काय काय करशील? हा, जे खरंय ते मी बोलणारच. तुझ्यामुळे आमच्या गावच्या पोरांचा जीव धोक्यात आलाय हे तुला आम्ही मगाचपासून समजावून सांगायला लागलोय, तर तुला लक्षात येत नाही काय? तिला असं लक्षात येणार नाही, तिला लक्षात आणून द्यायला पाहिजे. होय, तिच्यामुळे आमच्या पोरांच्या जीवाशी खेळ झाला. या राणीमाचा कोप झालाय, तिला तर आज सोडणार नाही. राणादा, आज आम्ही हिला सोडणार नाही बघा. बाहेर नेऊन लय ढवळाढवळ करायला लागले गावात. राणादा, तिला कधी आमच्या ताब्यात द्या. काय डोसकर पडलाय सगळं काय? काय बोलताय तुम्ही? बाईवर हात उचलायची परंपरा नाही दौलतवाडीची. अहो पण राणादा, बार बेर काय नाही, गप बसा जरा शांत व्हा. निघा इकडनं, निघा. हो, तुला माझ्या सांग. काय खुळावानी सुरू आहे समजा. अहो, लोकांचे डोसकी गरम झाले आहेत ते मोर्चा प्रकरणामुळे. मी काय बी चुकीचं केलं नाही. काय जे गावच्या भल्याचं आहे तेच केलं मी. काय ढेकळाचं बोल. अहो, तुमच्या हटवादीपणामुळे त्या शाळेतल्या पोरांच्या जीवावर पेटलं होतं. अहो, राणीमाच्या कोपाचं काय भ्या वाटतं का नाही तुम्हाला? कोण राणीमा? कुठली राणीमा? अरे हे समजा थोतांड सुरू आहे. अरे पाहिजे तर गोदा कसं जाऊन विचार. मला कुणाला काय विचारायची गरज नाही, आणि जे काय बघायचं आहे की नाही ते गावकऱ्यांनी समजा बघितलेलं आहे, म्हणून तर गावकरी तुमच्यावर भडकलेत ना. हे बघा, तुम्हाला ते सांगतोय समजा सोडून द्या. हा, म्हणजे समजांसाठी मी माझं म्हणणं सोडून द्यायचं वय? होय, ते म्हणतात का नाही, माणूस म्हणून माणसामध्ये राहायचं असेल तर माणसासारखं वागायला शिकलं पाहिजे. म्हणजे माणसं वाईट वागली तर तू बी वाईट वागणार? अजिबात नाही. काय चांगलं काय वाईट बरोबर कळते समजासनी. समजा कळतंय ना व? मग हे आत्ता का कळत नाहीये तुला? अरे राणीमा अंगात ये ना, यो समजा मूर्खपणा चाललाय. ते समजा पटतंय कसं तेच कळणं झालंय मला. तुम्हाला पटत नसेल तर मग हे गाव सोडून निघून जावा. मालक, तुम्ही बोलायला लागलाय? होय. अहो, तुम्ही लोकांचे डोसकी फिरून बाजूला होशीला, पण राणीमाचा कोप ते समजा गावकऱ्यांनी बघायला लागणार. मग ते काय नाही, तुम्ही गाव सोडून निघून जावं म्हणजे जावा. आपण दोस्त आहे ना व? दोस्ताला असं जायला सांगताय वय? हे बघा, मला जे वाटते ते मी तुम्हाला सांगितलंय. आता तुम्ही तुमचं ठरवा काय ते. नंदुडे, ते राणीमाकडे काम होतं माझं. काय? लॉटरीचा नंबर पाहिजे होता.
अगं दुबईला अर्जंटमध्ये पैसे पाठवा लागणार आहेत, नाहीतर आत्ता पत्र इन्व्हेस्ट केलेले सगळे पैसे जाणार. अरे असं कसं जाणार? तुझं पार्टनर नाही काय तिथं? अगं ते बिझनेस मध्ये अचानकच लॉस झालाय असं म्हणतोय तो. पैसे नाही दिलं तर सगळ्याच्या सगळा बिझनेस बुडणार आहे. आणि इकडं आल्यावर मी इथल्या बी काही माणसांकडनं पैसे घेतलो, ती बी परत मागायला लागल्या. राणी मला विचारूया की. अरे असं कसं विचारायचं? सूरज, सारखं सारखं नसतंय ते. असं कसं नसतंय? अख्खा गावाच्या अडचणी सोडवतीस, घरातल्या सोडवायला काय जाते? अरे पण सूरज, अरे बीर काय नाही, तू अंगात आण, मी विचारतो राणी मला. अगं खरंच लय महत्वाचं आहे ग, अंगात आण तू. ऐक की. हा ठीक आहे, तू बस. अगं अरे बस बस. खरंच लय महत्वाचं आहे ग. राणीमाचं तीर्थ आहे, ते तीर्थ घे आणि शांत हो. तीर्थ? हो, अरे राणीमाचं तीर्थ आहे हे तीर्थ घे. राणीमा तुझं रक्षण करते. बघ, माझं रक्षण करायला मी समर्थ आहे. मला लॉटरीचा नंबर पाहिजे. अरे सूरज, राणीमा काय आपली नोकर आहे काय? पाहिजे तेव्हा अंगात येईल. त्यांच्या अंगात यायचा एक खास टाइम असतोय. आपण त्या खास टायमामध्ये विचारू. हा, तोवर हे तीर्थ घे. घे, अरे घे. झालं आता? आता तुला लई बरं वाटेल बघ, एकदम शांत वाटेल तुला. राणीमा तुझ्या अडचणी सोडवतील सगळ्या. आणि एक काय, 4 लॉटऱ्या लागतील तुला सूरज. चार लॉटऱ्या? जय हो, जय हो राणी. सन्नीदासनी काय पाजलं सा तुम्ही? तीर्थ? पण त्यासनी तीर्थ नाही, पैसे पाहिजेत. अहो मागच्या टायमाला तुम्ही ढगात गोळी मारली आणि ती बसली, तर आता ह्या टायमाला कशी बसल? म्हणून तर तीर्थ पाजले त्याला. पर लॉटरीचं कसं करणार? आणि जर का सन्नीदासनी समजलं की तुम्ही उगत थापा मारायला सा, त्या राणीमाचं सोंग घ्यायला सा, तर तेच आमच्या डोसक्यात एक प्लॅन शिजाईल. कसला? जेलात आमच्या संगत काही बायका होत्या, खोट्या नोटा बनवण्यात लई हुशार होत्या, पण सापडल्या आणि जेलात आल्या. म्हणजे तुम्ही खोट्या नोटा बनवायचं प्लॅनिंग करायला असं का काय? हुशार आहेस की, एकदम बराबर बोललीस. अहो पर ताईसा, तुम्ही पोलिसांनी घावला सा तर परत जेला जाशीला की. येडपट. त्या बायका येडपट होत्या म्हणून घावल्या. आम्ही काय येडपट आहे काय? आम्ही खोट्या नोटा बनवण्याचा प्लॅन करणार. आणि जर पोलिसांनी घावलं तर पप्प्या आणि बापू घावणार, आम्ही नाही. पर ताईसा, तरी बी लई मोठी रिस्क घ्यायला सा बर का. त्याच्यापेक्षा का नाही राणीमाचं सोंग बरं आहे की, टुकू टुकू का होईना पर पैसे तरी आल्यात. अगं पण टुकू टुकू पैशाने सूरजची अडचण सुटणार नाही. किती बी झालं तरी नवरा आहे तो माझा, आणि त्याला या अडचणीतनं बाहेर काढायलाच पाहिजे. सन्नीदासनी कळलं तर? ते कळू नये म्हणून तर तीर्थ दिले. तीर्थ म्हणजे गुंगीत ठेवणारा औषध आहे ते.
निघालीस वे चाललीस ए चाललीस काय आणि असं तोंड पाडून का बसलीस अक्कल वाटते रानादानं हे बघ याचा अपमान करून घेऊन निघून जाण्यापेक्षा नंदिताच्या पाया पडच परमपूज्य राणीमाला शरण जा जय हो राणीमा जय हो तिनं जर का तुला तीर्थ दिलं तर तुझ्या सगळ्या अडचणी अशा पळून जाणार एकदम काय गरज नाही त्याची ए लय माझाच राहू नकोस तू माझ दाखवण्यात तुझा बाय मी पण आता राणीमा पुढं सगळं माझा असा उतरलाय बघ एका झटक्यात 5 लाखाची लॉटरी जिंकलोय मी अजून लय नंबर सांगणार आहेत मला लॉटरी असल्या नादाला लागू नका सूरज भाऊजी तन्नीदा असल्या नादाला लागू नका काय का म्हणजे काय हे अंगात येणं बिना समजा खोटं असतंय अनुभव आला का नाही मग कळल तू भांडी भर तू माझी अजून 1 2 3 लय लॉटरी लागणार आहेत पुढची 10 लाखाची आपली आता निरोप घ्यायची हे आल्या मी हारलो गोदाक्का आता तर मला हे गाव सोडायलाच लागणार ही बाई हायच कारस्थानी बराबर डाव साधला तिने नाही नाही तिला नाही घाबरत मी पण जो माणूस मला आपला वाटला त्यानं जर का मला सांगितलं जा म्हणून तर मी कसं थांबणार वहिनी साहेबांच्या जाळ्यात परत अडकायला लागलाय राणा तुम्ही त्यांची काळजी घ्याल ना हो अगं आयुष्यभर हेच करत आले आणि मरस्तवर बी हेच करीन मी खरं तर मला हे गाव सोडून जावं असं वाटतं ना नाही पोरी तू जा ह्या गावाचं काय व्हायचं ते होऊ दे पर तू नग अडकूस ह्यात अगं वहिनी साहेब सोडणार नाहीत तुला अहो मी त्यासनी नाही घाबरत पण राणाजी आता अंजलीची लय आठवण आली बघ मला ती असती तर काय बी काळजी नसती तू आलीस माझी अंजलीच आली नाही देवाच्या मनातच नाही म्हणायचं आणि सोडून द्यायचं जा पोरी आमची काही बी काळजी करू नकोस हे बघ जिथं जाशील तिथं नीट राहा आणि स्वतःची काळजी घे हा तुम्ही राणाजींची काळजी घ्या
साहेबराव, अर्धा माझ्या संकटात असं का होतंय रे? ज्या माणसाने आपलं समजतो तीच माणसं माझ्या संकट असं का करते? अंजली बाईसने आपलं मान, त्यांनी बी माझ्या संकट विश्वासघात केला. हा, म्हणजे मी वाईट वागलो, जरा चुकीचंच बोललो मर्दा. पण सांग की, भांडणं काय आयुष्यभर होतात तर म्हणून काय असं वागायचं होय? आता तर बघ की, मला न विचारता अंजलीबाईंनी दुसरं लगीन बी केलं. त्यांनी फक्त स्वतःचं सुख बघितलं का? माझा एकदा बी विचार केला ना. साहेब, अंजलीबाईंनी असं नाही करायला पाहिजे होतं बघ. मी बी त्यासनी नको ते माणूस म्हणत होतो. माझ्या मनामध्ये कायम त्यांचाच विचार होता रे. पण आता समजा संपलं मर्द. निघाला असा, हेच चांगलंय तुमच्यासाठी. जावा इथनं, आमच्या गावामध्ये तुमच्यासाठी जागा नाही. असं का बोलायला लागलाय मालक? मग कसं बोलू? एकतर तुम्ही आमच्या घरच्या मॅटरमध्ये ढवळाढवळ केली, माझ्या वहिनींच्या विरोधात गेला. जी राणीमा गावचं भल्याचं बघायलाय तिच्या विरोधात जाते होय तुम्ही? मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. मला बी जे बरोबर वाटते ते तुम्हाला सांगतोय मी. तुम्ही जावा इथनं, आमचं घर नाही गाव सोडा. खरं सांगतोय? वय खरं सांगालोय मी. अहो काय तुम्ही इकडे राहिलात का नाही तर लय वाद होणार बघा, आणि वादाचा लय वैताग आलाय मला. हे बघा तुम्ही जावा, आणि मला एकटा सोडा, मी एकटाच बरा आहे. जावा तुम्ही. संदे, एकदम बेस्ट झालं बघ. चल. काय कडकड इजा उतरली का सगळी आकड? आता कळलं की नाही, आम्ही नुसत्या तोंडाच्या वाफा करत नसतोय. आमचा करशील नाद तर हुशील बाद. आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं. ह्या टायमाला तुला स्वस्तात सोडतोय, पण परत जर का या गावात फिरकलीस तर तुझी लाकडं कायमची नदीवर. कळलं काय? न कळून करत्या काय? चल उठायचं इथनं. आता या गावावर फक्त आमची सत्ता आहे.